अंतिम चवीचा दाणेदार व रवाळ असा गाजर न किसता गाजराचा हलवा कसा बनवायचा ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। गाजर किसायला फार मेहनत लागते, हातही फार दुखतो, त्यामुळेच तो गाजराचा हलवा करायला नकोसा वाटतो। तरी ते गाजर न किसता गाजराचा हलवा कसा बनवायचा ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। याच ठिकाणी मी अर्धा किलो गाजर छान स्वच्छ धुवून घेतले, त्याला सोलून घेतले, त्याचा मुळाचा व देठाचा जो मागचा व पुढचा भाग असतो तो कापून घेतला। त्यानंतर चाकूने त्याचे लहान लहान काप करून घेतले। आता इथे गाजराचे काप करताना गाजरामधला जो पिवळा भाग असतो तो फेकून द्यायचा नसतो, कारण त्यामध्ये व्हिटॅमिन ए असते व ते डोळ्यासाठी चांगले असते। अशा प्रकारे मी सर्व गाजराचे लहान लहान काप या ठिकाणी बनवून घेतले। हा गाजराचा हलवा झटपट बनवून तयार होतो व चवीलाही अप्रतिम लागतो। अशा प्रकारे मी पूर्ण गाजराचे काप या ठिकाणी बनवून घेतले। त्यानंतर मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं व त्यामध्ये थोडे थोडे काप घालून फिरवून घ्यायचे। मिक्सर चालू बंद करत या ठिकाणी मी पूर्ण गाजर मिक्सरमध्ये फिरवून घेतले। तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे कीस बनवून घ्यायचा। त्यानंतर हलवा बनवण्यासाठी मी 2 मोठे चमचे साजूक तूप, पाऊण वाटी साखर, वेलची पूड व काजू बदामचे काप या ठिकाणी घेतले। त्यानंतर एका पॅनमध्ये तूप घालून घ्यायचे व यामध्ये गाजराचा कीस घालून घ्यायचा व कीस छान कोरडा होतपर्यंत परतवून घ्यायचा। फ्लेम हाय ठेवायची व सतत असा परतवत राहायचा, त्यामुळे आपला गाजराचा हलवा लवकर बनतो। यामधलं पूर्ण जो पाण्याचा अंश आहे तो अशा प्रकारे निघून जातो। त्यानंतर यामध्ये दूध घालून घ्यायचे। मी या ठिकाणी 2 कप दूध घालून घेतले। येथे दुधाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त देखील करू शकता। त्यानंतर हाय फ्लेमवरच आपला हलवा शिजवून घ्यायचा, फ्लेम स्लो करायची नाही। फ्लेम हाय असली म्हणजे त्यामधील जो पाण्याचा अंश आहे किंवा दूध आहे ते लवकर आटते व हलवा आपला लवकर बनतो। फ्लेम जर कमी असेल तर तो गाजर जास्त प्रमाणात शिजला जाते व ते चवीला चांगले लागत नाही। त्यानंतर या ठिकाणी मी साखर घालून घेतली। साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। मी इथे 1 वाटी साखर या ठिकाणी घालून घेतली। त्यानंतर यामध्ये दुधावरची साय घालून घेतली। तो येथे मी अर्धा लिटर दुधावर जेवढी साय येते तेवढी साय या ठिकाणी वापरली। तुम्ही या ठिकाणी मिल्क पावडर किंवा खवा देखील वापरू शकता, परंतु साईमुळेच त्या खव्याला दाणेदार असे टेक्स्चर येते। त्यानंतर कोरडा होतपर्यंत हलवा शिजवून घ्यायचा। यामध्ये वेलची पूड व काजू बदामचे काप देखील घालून घ्यायचे। तो भाग माझ्याकडे स्किप झाला, व्हिडिओमध्ये दाखवता आला नाही। आता इथे आपला हलवा बनलेला आहे। आता त्याला सर्व करायचा व त्यावर काजू बदामचे काप घालून गार्निश करायचा। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका।